प्रवर्तन निदेशालय यानी ईडी ने ठाकरे गुट के नेता और उद्धव ठाकरे के सबसे विश्वसनीय रविंद्र वायकर के जोगेश्वरी स्थित घर पर छापा मारा है। मंगलवार सुबह ईडी की टीम ने वायकर के घर पर छापा मारी। ईडी की इस टीम में लगभग 10 से 12 अधिकारी मौजूद थे। शुरुआती जानकारी के मुताबिक ईडी की टीम सुबह करीब 8:30 बजे वायकर के घर पहुंची। इसके बाद ईडी ने वायकर के घर की तलाशी ली और पता चला है कि कुछ ऐसे दस्तावेज ईडी के हाथ लगे हैं जिसकी बिना पर यह कहा जा सकता है कि आगामी समय में रविंद्र वायकर की मुश्किलें बढ़ सकती है। जी हां, बता दें कि ईडी ने जोगेश्वरी में प्लॉट घोटाले के सिलसिले में उद्धव ठाकरे के सबसे करीबी विधायक रविंद्र वायकर के घर पर छापे मारे। रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडलेली आहे। जोगेश्वरीतील नाही, त्याचे मला माहिती नाही, मी पाहतो ही राजकीय आमच्या ईडी आमचा महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल, कर नाही, त्याला डर कशाला असली पाहिजे? त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूड भावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही। नाही तर तुम्हाला माहित आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे, कोविडमध्ये किती पैसे खाल्लेले आहेत, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खिचडी 300 ग्रामची 100 ग्राम केली, त्या ऑक्सिजन प्लांट मध्ये पैसे खाल्ले, हे सगळं रेकॉर्डवर आहे। आम्ही त्यांना काय म्हणायचं? कपन चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं? मी अगोदर पण म्हटलेलं आहे। त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नये आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे? जे काय होईल, दूध का दूध, पाणी का पाणी, आणि कर नाही त्याला डर कशाला?